आपल्या प्रिय व्यक्तीला बघितल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटतात, तसंच माझं काहीसं झालं होतं. रात्रीचा सगळा थकवा काढल्यानंतर सकाळ-सकाळी आम्ही रेडी होऊन आमच्या पुढच्या डेस्टिनीसाठी निघालो. डेस्टिनी नेमकं काय आहे, हे व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला कळेल. सकाळीच लवकर रूम सोडलं, पॅकिंग वगैरे पूर्ण करून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. बॅग्स वगैरे व्यवस्थित पॅक करून नाश्त्यासाठी भानुबाईच्या रेस्टॉरंटला थांबलो. तिथे आम्ही आपापल्या आवडीचे पदार्थ मागवले, ते खाल्ले. पण तिथे एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला, ते म्हणजे सितरफेनी. जी की शेवयांसारखी असते, पण ती शेवया नसतात, त्यात दूध टाकून खायची असतात. सितरफेनी टेस्टला खूप छान होती म्हणून आम्ही ठरवलं, की ते आपण घरासाठी घ्यायची. म्हणून आम्ही सगळ्यांनी 1-1 किलो ती पॅक करून घेतली. नाश्ता पूर्ण झाल्यावर मग गाडीत डिझेल भरला आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर आज आम्ही आलो होतो सालासर, जे की राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आहे. तर सालासरमध्ये काय असं विशेष, तर इथे एक हनुमानजींचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं, की या मंदिरात आपल्याला हनुमानजींना दाढी आणि मिशा बघायला मिळतात. हे खूप पुरातन मंदिर आहे. त्याचबरोबर श्रीरामजींची मूर्तीही बघायला मिळते. भाविकांचं खूप गर्दी असल्यामुळे दर्शन घेताना रांगेतच जावं लागतं. पण एकदाचं दर्शन झालं, की डोळ्याचे पारणे फिटल्यासारखं होतं. दिवसभराचा सारा थकवा बालाजींच्या दर्शनाने जसा एका मिनिटात गायब होतो. बालाजींची अप्रतिम सुंदर आणि मनमोहक मूर्ती बघून मनाला एक समाधान झालं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.